नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. तू मांगता है वो जो तुझे मिलेगा नहीं, मैं दूंगा वही जो तूने सोचा नहीं, हम गया नहीं जिंदा है. स्वामींची अशी काही वाक्य आहेत जे तुमच्यासाठी जे न घडणारे तेही घडवून आणणारे आहेत. अशक्य ते शक्य होणार आहे जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता आणि हा संदेश स्वामींची भक्ती करत असताना शेवटपर्यंत ऐकतात तर स्वामी तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणतात. आता स्वामी तुम्हाला म्हणतात की बाळा, तू जर मला माझे बाळ समजत असशील तर तू नक्कीच माझे बाळ आहेस. बाळा, मी तुझी आई आहे. मग तू आता कमेंटमध्ये लिही की स्वामी आई, मी तुझे बाळ आहे, तू मला बाळासारखे सांभाळ. मग पहा, मी तुझ्यावरती आईपेक्षा जास्त माया करणार आहे. स्वामी म्हणतात की बाळा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझेही असेल तर तेही तू व्यक्त करायला विसरू नकोस आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नकोस. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत, तुम्हाला तो मार्ग दाखवत, त्यामुळे तुमची प्रगती साधण्यास तुम्हाला सहाय्य प्राप्त होते. ही स्वामी चरणी तुम्ही प्रार्थना करा की स्वामी माऊली तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आहे. बाळा, तू जे काही प्रयत्न करत आहेत त्यात तुला मोठ्या यशाची अपेक्षा आहे. होय, मला माहिती आहे आणि तुला ते यशही प्राप्त होणार आहे, पण तुला कार्य थांबवता येणार नाही. तुझे कार्य तू सतत चालू ठेव. मी तुला यश देण्याचे कार्य करत आहे. बाळा, मी तुझी माता आहे. तू बाळ संभवतस, मी तुला एकटे कधीही सोडणार नाही. मी तुला त्या कार्यात यश करेन आणि तुला आराम देखील मिळेल, पण तू थांबू नकोस आणि कार्य देखील थांबवू नकोस. तुला जर योग्य दिशेने पुढे जायचे आहे तर भीती मनात बाळगू नकोस. पुढे चालत राहा. तुझ्या दिशेने तुला मोठे यश प्राप्त होईल. माझ्या आशीर्वादाचा खजिना मी तुला देत आहे. त्यात असे काही आशीर्वाद लपलेले आहेत जे तुमचे भाग्य पूर्णपणे परिवर्तित करणारे असतील. कधी कधी तुम्ही खूप काही निराशेतून जाता. कधी कधी तुमच्या मनासारखेही घडत नाही तर तुम्ही निराशेने व्याप्त होतात, पण मी त्या क्षणाला तुमच्यासमोर उभा राहतो आणि तुमचे दुःख दूर करतो. बाळा, माझे सदैव तुमच्यावर लक्ष आहे. तुम्ही बाळ बनून राहण्यासाठी तयार असाल तर स्वामी आई, होय, मी तुझे बाळ बनण्यास तयार आहे. फक्त मला आश्रय दे. अशी स्वामींना प्रार्थना करत राहा. स्वामी तुम्हाला नक्कीच पूर्ण प्रेमाने जवळ घेतील. तुम्हाला मदतीचा हात देण्यासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या जवळ येतील, कारण तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवता. बाळा, मी तुमच्यासाठी असे आशीर्वाद घेऊन आलो आहे, त्यामुळे तुमचे जीवन सुखद आणि आनंदी होणार आहे. काळजी करू नका, चिंतेत वेळही घालवू नका. जर तुम्ही त्या योग्य दिशेने प्रयत्न करायला तयार आहात तर तुमच्यासाठी ते मार्ग नेहमीच मोकळे आहेत. ज्या दिशेला तुम्हाला कार्य करायचे आहे त्यातल्या अडचणी मी देवदूताला जाणून तुमच्यापर्यंत पाठवत आहे. तुम्हाला तो सुखाचा आणि आनंदाचा मार्ग दिसेल. स्वामी म्हणतात, या ब्रह्मांडातील प्रत्येक शक्ती तुझ्यासाठी शुभ कार्य करत आहे. तू लक्षपूर्वक पाहिलेस तर प्रत्येक ठिकाणी तुला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. बाळा, तू विश्वासाने देवावर आणि या ब्रह्मांडावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, जर तुला काही कमतरता आहे तर विश्वास ठेव की पुढील काही काळात तुमच्यासाठी देवाचे अद्भुत चमत्कार येत आहेत. स्वामी म्हणतात, पुढील 10 मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐक आणि प्रत्येक वाक्याचा विचार कर. तुला ते सर्व काही प्राप्त होईल जे तू सुख समाधान शोधत आहेस. बाळा, तुला मी आज्ञा करतो की जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल आणि मनापासून स्वीकार करेल त्याच्यासाठी एक मोठा आर्थिक चमत्कार या पुढील आठवड्यात होणार आहे. जो ते स्वीकार करायला तयार आहे त्यांनाच ते प्राप्त होईल. तर मागे राहू नकोस, कारण की मी आज्ञा देत आहे ती आज्ञा तू स्वीकार कर. तुझ्या भल्याचे कार्य मी त्यामध्ये सामावले आहे. बाळा, तुझ्या कार्यात येणारी सर्व अडथळे दूर होतील. तुझे सुख तुला मिळेल. तुझ्या हातातील नोकरीची प्रगती, मुलांची प्रगती, घरात शांतता आणि तुझी असणारी सतत पैशापासूनची चिडचिड या गोष्टीचा सर्व काही त्रास आजच कमी होईल. बाळा, तू ज्या गोष्टी आणि ज्या नात्यापासून त्रस्त झाला आहेस
ती नाते आज मी तुझ्यापासून दूर ठेवेन आणि तुला त्यांच्यापासून संरक्षण मिळवून देईल. आता विचार करत असाल की एखादे कार्य विलंबाने होत आहे तर ते माझ्यासाठी योग्य आहे की नाही. विचार करू नका. कुठलेही कार्य आणि कुठलेही संकट तुमच्यासाठी काही ना काही संधीच निर्माण करते. त्यामुळे येणाऱ्या संधीचा आणि येणाऱ्या संकटाचा योग्य उपयोग करा. जर आज मी तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छितो की ज्या कार्यांना विलंब लागत आहे त्यातून मन काढून घेऊ नका, कारण त्याच दिशेने तुमची योग्य प्रगती होणार आहे. हा विलंब तुमच्यासाठी मोठा विजय प्राप्त करून देणारा असेल. जेव्हा तुम्हाला श्रद्धा आणि सबुरी ठेवायला सांगितली जाते तेव्हा जर मनापासून थोडं धैर्य ठेवले तर तुम्हाला ते मोठे यश प्राप्त करण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. बाळा, आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझ्या प्रार्थनेतील ती आतुरता आमच्या मनापर्यंत पोहोचली आहे. तुझा तो माझ्याबद्दल असलेला प्रेमभाव मी स्वीकार केला आहे. देवाने तुमच्यासाठी असे आशीर्वाद चमत्कार पाठवण्याची योजना केली आहे जी आज तुम्ही जाणू शकत नाही, पण देव तुम्हाला ते नक्कीच देणार आहे यावर विश्वास ठेवा. कारण तुम्ही विश्वासाने जेव्हा देवाकडे मागता तेव्हा देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतातच. फक्त वेळ असतो ते तुम्हाला त्याची प्रतीक्षा करण्याची. कारण देव तुम्हाला कधीही निराश करत नाही आणि तुमचे स्वप्न देव कधीही खंड पडू देत नाहीत. फक्त देवाकडे असणारी अपार शक्ती आणि अफाट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये असणारे नकारात्मक विचार काढावे लागतील. त्या नकारात्मक ऊर्जेला नष्ट करणारे स्वामी आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला नक्कीच मिळते. स्वामी म्हणतात की बाळा, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुमचा आता अधिक भरोसा बसणार आहे. तुमचे ते कार्य जे आजपर्यंत झालेले नाही त्यात तुम्हाला मोठा नफा होणार आहे. जर तू चिंतेत आहेस तर हा क्षण तुझा शेवटचा चिंतेचा असेल. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. तो बाळा, तू माझा प्रिय आहेस. तू माझे सर्व काही ऐकतोस आणि तू भाग्यवंत आहेस. म्हणूनच कारण त्याच्या भाग्याचे द्वार मी उघडून देत आहे. जेव्हा देव स्वतः तुमच्या मागचे दार उघडणार आहेत, जे संकट घेऊन बाहेर जाईल आणि समोरचे दार तुम्हाला सुखामध्ये प्रवेश करणारे असेल. तुम्ही हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत आहात कारण तुम्ही भाग्योदय होण्याच्या दिवसात प्रवेश करतात. येणाऱ्या 24 तासात देखील तुमचे भाग्य निश्चितच उजळणार आहे. स्वामीचा हा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहिती आहे तुझ्या मनातील ते प्रश्न मी जाणले आहेत ज्यासाठी तू खूप दिवसापासून त्रासत आहेस. जे तुझे संकटे तुला त्रास देतात ते संकटे आजच या संदेशाबरोबर संपून जातील आणि तुझे जीव सुख, समृद्धी आणि तुझ्या परिवारासोबत आनंदाने व्यतीत करण्याचा आशीर्वाद या संदेशातून तुला मिळत आहे. बाळा, आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास कारण तू माझा प्रिय आणि विश्वासू भक्त आहेस. मग तू रोज अशीच सेवा करत राहा. तुला आशीर्वाद नक्कीच मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.